जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. युनिचेअरचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच बरहम सालेह यांची आता युनिचेअरचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर सध्या फिलिपो ग्रँडी हे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा कार्यकाळ 31 डिसेंबर रोजी संपेल. त्यानंतर 1 जानेवारीपासून सालेह पुढील 5 वर्षासाठी युनिचेअरचे अध्यक्ष म्हणून कार्य करतील. त्यांच्याविषयी नोट करून घ्या. ते इराकचे माजी राष्ट्रपती आहेत. ते 2018 मध्ये इराकचे राष्ट्रपती बनले होते व 2022 पर्यंत त्यांनी या पदावर कार्य केलेलं आहे. व 1970च्या दशकाच्या उत्तरार्धानंतर युनिचेअरचे अध्यक्ष बनणारे ते मध्य पूर्वेतील पहिलेच व्यक्ती ठरले आहेत. युनिचेअरचा फुल फॉर्म नोट करून घ्या. युनिचेअर म्हणजे युनायटेड नेशन्स हाय कमिशनर फॉर रेफ्युजीज. याची स्थापना 14 डिसेंबर 1950 मध्ये करण्यात आली. याचं मुख्यालय कुठे आहे? तर स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे याचं मुख्यालय आहे व सध्या 193 देश हे या संघटनेचे सदस्य आहेत. पुढील प्रश्न. नुकत्याच पार पडलेल्या अंडर-19 एशिया कपचं विजेतेपद कोणी पटकावले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच पाकिस्तान या देशाने या अंडर-19 एशिया कपचं विजेतेपद पटकावलं व या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताला 191 धावांनी हरवत दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. याआधी 2012 मध्ये सुद्धा पाकिस्ताननं विजेतेपद पटकावलं होतं व त्यानंतर 2025 मध्ये भारताला हरवत पुन्हा एकदा याचं विजेतेपद पटकावलं आहे. बरं, या अंडर-19 एशिया कपमध्ये भारताचे कर्णधार कोण होते? तर आयुष म्हात्रे हे भारताचे कर्णधार होते. व या स्पर्धेची कितवी आवृत्ती होती? तर या स्पर्धेची 12वी आवृत्ती होती व याचं आयोजन संयुक्त अरब अमिरात या देशात करण्यात आलं होतं. स्पोर्ट्सवर आधारित अजून एक प्रश्न पहा. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025चं विजेतेपद कोणी पटकावले? तर या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025चं विजेतेपद झारखंडच्या संघानं पटकावलं आहे. झारखंडने अंतिम सामन्यात हरियाणाला हरवून पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकली आहे. येथे हा पॉईंट सुद्धा लक्षात ठेवा. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ही क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. बऱ्याच वेळा एक्झाममध्ये विचारण्यात येतं की सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ही क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे व 2025 मधील याचं विजेतेपद झारखंडनं पटकावलं आणि झारखंडचं या स्पर्धेतील पहिलंच विजेतेपद आहे. या स्पर्धेत मालिकावीर या पुरस्काराने अनुकूल रॉयला सन्मानित करण्यात आलं व या स्पर्धेत सर्वाधिक धावा ईशान किशननं केल्या आहेत. ईशान किशन हे झारखंड संघातर्फे खेळत होते व त्यांनी या स्पर्धेत 517 धावा केल्या. नेक्स्ट क्वेश्चन. भारत आणि कोणत्या देशादरम्यान डेझर्ट सायक्लॉन हा अभ्यास आयोजित केला जातो? तर मित्रांनो, भारत आणि UAE या दोन देशादरम्यान हा डेझर्ट सायक्लॉन अभ्यास आयोजित केला जातो व यंदा या युद्धाभ्यासाची दुसरी आवृत्ती UAE मध्ये आयोजित करण्यात आली असून हा युद्धाभ्यास 18 ते 30 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. महत्त्वाचा युद्ध सराव आहे, लक्षात ठेवा. भारत आणि UAE दरम्यान डेझर्ट सायक्लॉन युद्धाभ्यास आयोजित केला जातो व यंदा या युद्धाभ्यासाची दुसरी आवृत्ती UAE मध्ये आयोजित करण्यात आली. अलीकडेच आपण पाहिलं होतं एकता हा युद्ध सराव भारत व मालदीव या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो. हरिमाऊ शक्ती भारत मलेशिया याचं आयोजन राजस्थानमध्ये करण्यात आलं. एक्वेरिन भारत मालदीव याचं आयोजन तिरुअनंतपूरमध्ये करण्यात आलं. सूर्यकिरण भारत नेपाळ आयोजित ठिकाण पित्तोरगड. अजय वारियर भारत ब्रिटन आयोजित ठिकाण राजस्थान. गरुड युद्धाभ्यास भारत फ्रान्स याचं आयोजन फ्रान्समध्ये करण्यात आलं. विनबेक्स भारत व्हिएतनाम आयोजन हनोई. मित्रशक्ती भारत श्रीलंका कर्नाटकातील बेलगावी येथे आयोजन. जिमेक्स भारत जपान. समुद्रशक्ती भारत इंडोनेशिया विशाखापट्टणम येथे याचं आयोजन करण्यात आलं. तर ऑस्ट्रा हिंद हा युद्धाभ्यास भारत व ऑस्ट्रेलिया या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो व यंदाचा हा युद्धाभ्यास पर्थ येथे आयोजित करण्यात आला होता. नेक्स्ट क्वेश्चन. नुकत्याच पार पडलेल्या फिफा अरब कपचं विजेतेपद कोणत्या देशानं पटकावले? तर हा जो फिफा अरब कप आहे याचं विजेतेपद मोरोक्को या देशानं पटकावलं. मोरोक्कोने अंतिम सामन्यात जॉर्डनला 3-2 असा हरवत या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं व मोरोक्कोचा हा दुसरा फिफा अरब कप आहे. बरं, या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर मोहम्मद राबी हिम्मत यांना हा पुरस्कार देण्यात आला. सर्वोत्कृष्ट गोलकीपरचा पुरस्कार मेहदी बेनाबित हे दोन्ही खेळाडू मोरोक्को या देशाचेच आहेत. फेअर प्ले पुरस्काराने सिरिया या देशाला सन्मानित करण्यात आलं व या स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं?
तर कतारमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं व ही या स्पर्धेची 11वी आवृत्ती होती. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो, कोणत्या मंत्रालयाने सभासार हे टूल लॉन्च केलं? कोणतं टूल आहे? तर सभासार असे याचं नाव असून हे टूल पंचायत राज मंत्रालयानं लॉन्च केलं. हे टूल काय करतं, तर ग्रामसभा अथवा पंचायतीच्या जे बैठका होतात त्या ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्याचं मजकुरात रूपांतरित करण्याचं कार्य या टूलद्वारे केलं जातं. याचा विकास पंचायती राज मंत्रालयाने केला असून हे टूल याआधी 14 ऑगस्ट 2025 रोजी अधिकृतपणे लॉन्च करण्यात आलं होतं व सध्या हे चर्चेत काय आहे, तर डिसेंबर 2025 पर्यंत अंदाजे भारतातील 92,000 पेक्षा अधिक ग्रामपंचायतींनी हे टूल वापरण्यास सुरुवात केल्यामुळे सध्या हे टूल चर्चेत आलं होतं. लक्षात ठेवा कोणतं टूल आहे, तर सभासार असे याचं नाव असून हे पंचायती राज मंत्रालयाने सुरू केलं. आणि आता हा प्रश्न पहा, JP मॉर्गनद्वारे आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर कोणत्या शहरात स्थापन करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजेच आता JP मॉर्गनद्वारे आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपिटल सेंटर हे आपल्या मुंबईत स्थापन करण्यात येणार आहे. JP मॉर्गन ही अमेरिकेतील कंपनी असून या कंपनीद्वारे 20 लाख चौरस फूट परिसरात आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर स्थापन करण्यात येणार आहे व या केंद्रात भारतातील 30,000 लोकांना रोजगार देखील मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या भारतीय वनस्पतीवर आधारित एक टपाल तिकीट जारी केले? तर नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अश्वगंधा या वनस्पतीवर आधारित एक टपाल तिकीट जारी केलं आहे. मित्रांनो, याआधी आपण पाहिलं होतं की जागतिक आरोग्य संघटनेच्या पारंपरिक औषध परिषदेचं आयोजन आपल्या नवी दिल्लीमध्ये करण्यात आलं आहे व या परिषदेदरम्यानच पंतप्रधान मोदी यांनी हे तिकीट जारी केलं. पारंपरिक औषधांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हे तिकीट जारी करण्यात आला असून अश्वगंधा हे आयुर्वेदातील एक प्रमुख औषधी असून याचा उपयोग ताण कमी करण्यासाठी व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी केला जातो. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दुसरा जागतिक ध्यान दिवस कधी साजरा करण्यात आला? तर मित्रांनो, जगभरात ध्यान दिवस हा 21 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे. याआधी 2024 मध्ये पहिला ध्यान दिवस आयोजित करण्यात आला होता व यंदाचा हा दुसरा ध्यान दिवस आहे. मागच्या वर्षी 29 नोव्हेंबर रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने 21 डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून घोषित केला होता व तेव्हापासून या दिनाचं आयोजन करण्यात येत आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, 2025च्या फिफा मेन्स प्लेअर ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजेच उस्मान डेंबेले यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आणि मित्रांनो, तुम्हाला लक्षात आहे का, यंदाचा बॅलन डिऑर हा पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर हा पुरस्कार सुद्धा उस्मान डेंबेले यांनीच पटकावलेला आहे. उस्मान डेंबेले हे फ्रान्स या देशाचे खेळाडू असून ते सध्या पॅरिस सेंट जर्मन या क्लबसाठी खेळतात. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, कोणता देश पंतप्रधान मोदी यांना सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करणारा 29वा देश ठरला? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकले तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.